Hello student, now this is my lecture number 36, date 26 October 2020 and chapter Kinetic Theory of Gases and Radiation. Kinetic Theory of Gases and Radiation. तर याच्यावरचे न्यूमेरिकल्स आपले चालू आहेत. न्यूमेरिकल्स हा फिजिक्सचा अविभाज्य भाग आहे. कारण न्यूमेरिकल समजणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर मागच्या तासाला आपण एकूण 4 न्यूमेरिकल बघितले होते. तर त्याच्यावरचे अजून एक 2-3 न्यूमेरिकल्स आपण घेऊयात आणि वेळ मिळाला तर लगेच पुन्हा चॅप्टर नंबर 4 थर्मोडायनॅमिक्स, जो की जुन्या अभ्यासक्रमामध्ये या चॅप्टरचा भाग होता, पण नवीन अभ्यासक्रमामध्ये हा चॅप्टर वेगळा केला आहे, थर्मोडायनॅमिक्स. तर तो चॅप्टर आपण स्टार्ट करूयात. तर एक्झाम्पल नंबर 5. तर एक्झाम्पल लिहिताना माझ्यासोबतच लिहा, जे तुमच्या लक्षात येईल. नाव एक्झाम्पल नंबर 5, काही नंबर थोडा मागे पुढे होईल. द फिलामेंट of an evacuated light bulb has length of 20 centimeter, diameter 0.3 mm, emissivity 0.2, full stop. Now calculate the power it radiates at 2000 degree Kelvin, full stop. Now into bracket sigma is equal to 5.67 into 10 to power minus 8 watt per meter square K raised to 4. तर मी आपल्याला अनेकदा ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की दिलेलं न्यूमेरिकल्स आपण काळजीपूर्वक वाचायचे. आता 12वी सायन्सची एक्झाम तुम्ही ज्यावेळेस फेब्रुवारीमध्ये फिजिक्सची फेस कराल तर क्वेश्चन पेपरचं पॅटर्न तुम्हाला माहीत आहे. एकूण 4 सेक्शन आहेत ABCD. तर असा एकही सेक्शन नाही की ज्यामध्ये न्यूमेरिकल नाही. त्यामुळं न्यूमेरिकलला घाबरायचं काही कारण नाही आहे. कारण कुठलंही न्यूमेरिकल आपल्याला तेव्हा सुटतं ज्यावेळेस आपल्याला ती थिअरी पूर्णपणे समजलेली असते. तर पहिला जो सेक्शन आहे 18 मार्काचा, ज्याच्यामध्ये 10 MCQ आहेत, त्याच्यामध्ये 3 न्यूमेरिकल्स आहेत. त्या सेक्शन एमध्ये अजून एक सबसेक्शन आहे शॉर्ट आन्सरचा, त्याच्यामध्ये 8 क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये 2 न्यूमेरिकल्स आहेत. लक्षात आलं का? तर असे न्यूमेरिकल्स शिवाय पर्यायच नाही. पुन्हा सेक्शन B आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला
2 मार्काचे 8 प्रश्न सोडवायचे आहेत. 2 मार्काचे 8 प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स आहेत. सेक्शन सी मध्ये 24 मार्काची म्हणजे सेक्शन सी आहे, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स आहेत. सेक्शन डी 12 मार्काचा आहे, त्याच्यामध्ये परत न्यूमेरिकल्स आहेत. तर टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत जाईन. आज आपण न्यूमेरिकल संपवूयात, कारण क्वेश्चन पेपरचा पॅटर्न वगैरे आता सांगण्याची ही वेळ नाही. फक्त मला याच्यातून आपल्याला फक्त एवढी एकच गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे की फिजिक्सला आपण फेस करत असताना नॉट फॉर बोर्ड एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बट फॉर JEE, नीट और CET आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. आणि आपलं एम फक्त बोर्ड पॅटर्नवरतीच आपण कॉन्सन्ट्रेट न करता आपल्याला स्पर्धा परीक्षेकडं थोडासा कल वाढवावा लागेल. तर त्या दृष्टीनं आपण न्यूमेरिकल्स थोडे काळजीपूर्वक समजून घ्या. तर हे दिलेलं न्यूमेरिकल्स आहे, तर हे न्यूमेरिकल आपण कमीत कमी 2 वेळेस वाचायचे. मी परत ही गोष्ट आपल्याला सांगत असतो. आणि दिलेल्या न्यूमेरिकलमध्ये कसलीही छेडाछेड करायची नाही. जसं दिलंय तसं त्याची मांडणी करून घ्यायची. म्हणजे एकदा मांडणी केली की ते अवघड होत नाही. आता बघा, ह्याचं सोल्युशन आपण घेऊयात. नाव सोल्युशन आणि थोडं सिस्टमॅटिक करा. नाव द फिलामेंट ऑफ ॲन इव्हॅक्युएटेड लाईट बल्ब. त्याच्यामध्ये जे फिलामेंट असतं की नाही बल्बमध्ये, इव्हॅक्युएटेड लाईट बल्बमधलं फिलामेंट, कारण ते वरतून काच असतो आहे की नाही, मध्ये काही एअर वगैरे जात नाही म्हणून तो इव्हॅक्युएटेड हा शब्द वापरलेला आहे. त्याची लेंथ किती आहे बघा, लेंथ ऑफ धिस फिलामेंट इज 20 सेंटीमीटर. पण तुम्ही 2 वेळेस हे न्यूमेरिकल वाचल्यानंतर तुमच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की स्टीफन्स कॉन्स्टंट तुम्हाला SI सिस्टीममध्ये दिलेला आहे. स्टीफन्स कॉन्स्टंट कशामध्ये दिलेला आहे, SI मध्ये दिलेला आहे. इथं मिलीमीटर दिसतंय, कुठं सेंटीमीटर दिसतंय. तर हे वाचताना या गोष्टी तुम्हाला लक्षात आलेल्या आहेत की काही क्वांटिटी CGS मध्ये आहेत, काही क्वांटिटी SI मध्ये आहेत. तर फिजिक्समध्ये पुन्हा करतो म्हणत बसायचं नाही, ते लगेच आपण ते कन्वर्ट करून घ्यायचं. तर हे 20 सेंटीमीटरचं कन्वर्ट इन SI सिस्टीम मीटरमध्ये करा. म्हणजे लगेच लिहा तुम्ही इथंच बरोबर 20 × 10⁻²⁻² मीटर. याला परत आपल्याला 0.2 मीटर लिहिता येतं, पण तेवढं कन्वर्ट करत बसू नका. आहे त्याची किंमत आपण पुन्हा ठेवू शकतो. आपल्याला माहिती आहे सेंटीमीटरचं मीटर कन्वर्ट करायचं असेल तर जी व्हॅल्यू आहे त्याला -2 न मल्टिप्लाइड करायचं. इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट सेंटीमीटर टू मीटर यू मे मल्टिप्लाइड बाय -2 for that particular physical quantity, and if you convert millimeter to meter you may multiply it by 10⁻³ -3. हे लक्षात ठेवा, हे बारकावे. पुन्हा घ्या डायमीटर. नाव डायमीटर D इज इक्वल टू 0.3 mm, म्हणजे 0.3 × 10⁻³ मीटर. ओके, पुढे इमेसिव्हिटी. नाव E इज इक्वल टू 0.2. इमेसिव्हिटी ला काही युनिट असत नाही, इट इज द रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटी. तर शिकत असताना तुम्हाला कळालं पाहिजे इमिसिव्हिटी स्मॉल e इज इक्वल टू कॅपिटल E बाय EB, वेर कॅपिटल E इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी and EB is the emissive power of black body. If you compare the emissive power of any body to the black body, it is called as emissivity. And we know that the emissivity of black body is always greater than the emissivity of ordinary body. Therefore, coefficient of emission is always less than 1. Is always less than 1. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी का सांगतोय किंवा आपल्याला ह्याच्या अनुषंगाने ह्या शिकत असताना सोडवत असताना कळाल्या पाहिजेत. कारण एका वाक्यावरती आपलं MCQ तयार होऊ शकतं. लक्षात आलं? कारण सेक्शन ए मधला जो 8 मार्काचे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन, एका शब्दामध्ये 1 मार्क मिळतो. एकच शब्द तुम्हाला लिहायचा आहे, म्हणजे एकाच वाक्यामध्ये उत्तर द्यायचे. तर त्यामुळे नाव कॅल्क्युलेट इट्स पॉवर. काय तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे? पॉवर. तर पॉवर कॅल्क्युलेट म्हणजे काय? dQ/dt. पॉवर dQ/dt. तुम्हाला dQ/dt पॉवर कशी आली? कारण वी नो दॅट पॉवर इज वर्क बाय टाइम. पॉवर इज, बघा जरा समजून देण्यासाठी मी सांगतो. नाव पॉवर इज वर्क बाय टाइम, पण वर्क मेजर्ड इन जूल पर सेकंद, आणि हिअर जी एनर्जी पर सेकंद, म्हणजे ही काय झाली? पॉवर झाली. कळालं का? पॉवर dQ/dt. ते समजून तुम्हाला समजले, आपल्याला हवं तसं लिहिता येतं. पुढे या. पॉवर इट रेडिएट्स ॲट 2000 केल्विन. नाव T इज इक्वल टू 2000 केल्विन. ज्यावेळेस केल्विन लिहायचं असतं त्यावेळेस डिग्री केल्विन लिहिण्याची गरज नाही. सेंटीग्रेड लिहिताना मात्र डिग्री सेंटीग्रेड लिहायचं, केल्विन लिहिताना मात्र डिग्री केल्विन लिहायचं नाही. हे SI युनिट लिहिण्याचे रूल्स आहे. त्या रूल्समध्ये 11वी सायन्सला
आपल्याला ते शिकवलं असेल आणि तुम्हाला तिथे समजल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात राहतील. नाव सिग्मा मीन्स स्टीफन्स कॉन्स्टंट. सिग्मा इज इक्वल टू 5.67 into 10 to power minus 8 watt per meter square k raised to 4. बघा एवढं दिलेलं आहे आणि तुम्हाला dq/dt काढायचं आहे. लक्षात आलं का? तर न्यूमेरिकल एकच उद्या एका तासाला काही फरक पडत नाही. कारण असं न्यूमेरिकल उद्या परीक्षेत तुम्हाला येईल असं नाही. कारण एका न्यूमेरिकलवरती आपल्याला 3, 4, 5, 6 पद्धतीनं तेच न्यूमेरिकल सोडवता येतं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं. आता इथं तुम्ही dq/dt काढले, तुम्ही टेम्परेचर काढू शकता. टेम्परेचर काढले की तुम्ही इमिसिव्हिटी काढू शकता. असं काही पण तुमचे कॅल्क्युलेशन जर तुम्हाला परिपूर्ण करायचे असतील तर एकच न्यूमेरिकल तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सोडून येणारं उत्तर आपल्याला चेक करता येतं. लक्षात आलं का? नाउ देन वी नो दॅट आता फॉर्म्युला काय? देअरफॉर पॉवर रेडिएटेड dq/dt इज इक्वल टू सिग्मा E A T रेज टू 4. हा फॉर्म्युला आहे. बरोबर का? बघा लक्षात आलं का? माझ्यासोबत आता लिहून घेऊ नका. मी वारंवार आपल्याला सांगतोय. हा न्यूमेरिकल फक्त तुम्ही माझ्यासोबत लिहिलेला आहे. ठीक आहे. आता मात्र समजून घ्या आणि समजून घेऊन तुम्ही परत लिहायचं रे बाबा. माझ्यासोबत लिहिलात ना की संपलं तुमचं. अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची. आपल्या डोक्यात साठवा. माझा आपल्याला आग्रह राहील हा नेहमी. ठीक आहे. आता इथे बघा ह्या फॉर्म्युल्याकडे जर तुम्ही बघितलं तर सिग्मा आपल्याला माहीत आहे, ई माहीत आहे, टी माहीत आहे, ए माहिती नाही. मग आपल्याला एरिया ऑफ फिलामेंट काढावं लागेल. काय काढावं लागेल? एरिया ऑफ फिलामेंट. तर ती लेंथ आहे. तर त्या लेंथचा जर एरिया काढायचा असेल तर 2πr_l. एरिया काय असेल? 2πr_l. देअरफॉर एरिया ऑफ फिलामेंट इज इक्वल टू 2πr इंटू एल. एरिया ऑफ फिलामेंट काय येईल? 2πr इंटू एल. काही विद्यार्थ्याला समजा अगोदरच समजलं आपल्याला हा फॉर्म्युला आहे सिग्मा E A T रेज टू 4 आणि आपल्याला एरिया अगोदर काढावं लागतं. इथं पण तुम्ही एरिया काढू शकताय. मग आर काढायचं तर इथं तुम्ही भागिले 2 करू शकता. यू मे यूज एनी मेथड. शिक्षकानं सांगितलेलीच पद्धत सोपी असेल असा अजिबात माझा दावा नाही. लक्षात आलं नाही? शिक्षक फक्त तुम्हाला ट्रिक देतील किंवा या पद्धतीनं तुम्ही सोडवा. ती मेथड शिक्षकांची तुम्हाला सोपी वाटली, यू मे ॲडॉप्ट धिस. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला अजून काही सोप्या मेथडनं तुम्हाला सोडवता येत असेल आपण त्याही मेथडनं सोडवू शकताय. पण 12वी सायन्सचा विचार करताना कॅल्क्युलेशन्स करत असताना फक्त आणि फक्त लॉग टेबलच आपल्याला अलाउड आहे. दुसरं कुठलंही मॅथमॅटिकल इन्स्ट्रुमेंट आपल्याला अलाउड नाही आहे. ही गोष्ट क्लिअर कट समजून घ्या. ठीक आहे. नाउ यू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. नाउ 2 इंटू 3.142 इंटू आता रेडियस किती येईल बघा. 0.3 चे हाफ काय होईल? 0.15 इंटू 10 टू पॉवर -3 इंटू लेंथ किती आहे बघा 20 इंटू 10 टू पॉवर -2. ओके. हा एरिया कशामध्ये येईल? मीटर स्क्वेअर मध्ये. कशामध्ये येईल? मीटर स्क्वेअर मध्ये येईल. लक्षात आलं का? एरिया कशामध्ये येईल? तर हे उत्तर आता तुम्ही सोडवा. आता ह्याचातला वेळ मी सेव्ह करतो कारण अजून एखादा न्यूमेरिकल आपला एक्स्ट्रा जास्त होईल. तर हे तर तुम्हाला सोडवताच आलं पाहिजे. मी असे 100 गुणाकार जर तुम्हाला करून दिले तर त्याचा काही उपयोग नाही. जोपर्यंत तुम्ही सोडवणार नाहीत तोपर्यंत तुमचे पर्सनल एरर इलिमिनेट होणार नाहीत. हे मी गोष्ट आपल्याला वारंवार सांगतोय. त्याचं उत्तर माझ्याकडे आहे त्याचा गुणाकार. तो वेळ आपण सेव्ह करूयात. त्याचं उत्तर आहे बघा 18.85 गुणिले 10⁻⁵ मीटर स्क्वेअर. आता हे काही मी सोडवलेलं नाही. त्या कंसामधलं उत्तर आहे. आपण पण हे चेक करू शकताय. कदाचित प्रिंट मिस्टेक सुद्धा असू शकते. तर एरियाचं उत्तर आपल्याला आलेलं आहे. ठीक आहे. तर पुढे या. नाउ देन देअरफॉर dq/dt
dq बाय dt इज इक्वल टू dq बाय dt इज इक्वल टू पेन चालतच नाही. बघा डी नाव देन dq बाय dt इज इक्वल टू सिग्मा किती आहे बघा आपला 5.6. माझ्यासोबत लिहू नका, समजून घ्या. 5.67 इंटू 10 टू पॉवर मायनस 8 इंटू ई किती आहे 0.2 इंटू एरिया किती आला 18.85 इंटू 10 टू पॉवर मायनस 5 देन 2000 पॉवर 4. लक्षात घ्या, फॉर्म्युल्याला मार्क्स असतात, सबस्टिट्यूशनला मार्क असतात, आणि त्याचं कॅल्क्युलेशन आपण थोडं सिस्टमॅटिक करा, थोडी सवय लागू द्या. प्रॉब्लेममध्ये घाई केलात की चुकणार पा. नाव देन थोडं काही कनेक्ट करून घेऊयात. बघा 5.67 इंटू 10 टू पॉवर इंटू 10 टू पॉवर 8 इंटू 0.2 इंटू 18.85 इंटू 10 टू पॉवर मायनस, हे आपल्याला -13 सुद्धा करता येतं. नाव इंटू 2 इंटू 10 टू पॉवर 3 इंटू 4. ही सोडवायची मेथड थोडी बघा. तर 2000ला आपल्याला 2000ला असं लिहिता येतं बघा, 2 गुणिले 10 ची पॉवर 3. तर 10 ची पॉवर 3 किती 1000, 10 ची पॉवर 2 किती 100, 10 ची पॉवर 2 100, 10 ची पॉवर 3 100 गुणिले 10 1000, आणि 1000 गुणिले 2 2000. म्हणजे 2000 ची फोड असे आपण केली, 2 गुणिले 10 ची पॉवर 3 गुणिले 4. आता परत हे सिंपल झालं बघा. नाव 5.67 इंटू 0.2 इंटू 18.85 इंटू 10 टू पॉवर -13 इंटू 2 पॉवर 4 इंटू 12. बघा जरा कसं आलं. हे 2 ची पॉवर 4 आणि 10 ची पॉवर 3 चौक 12. ए रेस टू आपल्याला घातांकाचा नियम माहीत आहे, ए रेस टू एम रेस टू एन म्हणजेच काय होईल ए रेस टू एम एन. तसंच आहे ए रेस टू एम इंटू एन. ओके, हे सिंपल आहे, तर मला वाटतं आपल्याला जमेल हे. नाव देन 5.67 इंटू 0.2 इंटू 18.85 इंटू 10 टू द पॉवर -1. हे 12 आणि हे -13 किती झाले -1. आणि हे विसरू नका, हे गुणिले 2 ची पॉवर 4 किती होतात बघा, 2 दुनी 4, 4 दुनी 8. हां, लक्षात आलं का. 2 ची पॉवर 4 किती येईल, लक्षात आलं का तुमच्या. 2 ची पॉवर तुम्हाला समजलं नाही तर डायरेक्ट सोडवा बाबा. हे पहा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. लक्षात घ्या, जितकं सिंपल असतं तेवढं विद्यार्थी चुकतात घाईमध्ये. असं नका करू, कारण स्क्वेअर करताना चुकतात. तर 2 2 4, 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 2 16. तर 2 ची पॉवर 4 किती होईल 16. तर इथं बसेल हे. ओके, तर हे सोडवा. मग लॉग ऑफ दिस प्लस लॉग ऑफ दिस प्लस लॉग ऑफ दिस प्लस लॉग ऑफ दिस. ओके, तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. ते उत्तर तुम्ही परत घरी जाऊन चेक करा. dq बाय dt इज इक्वल टू, उत्तर माझ्याकडे आहे 34.17. किती येईल बघा 34.17. याचं युनिट आहे जूल पर सेकंद और वॅट. जूल पर सेकंद और वॅट. कसं आलं समजलं काय पहा. dq बाय dt एनर्जी जूल पर सेकंद, आणि जूल पर सेकंद काय असेल वॅट. तर दोन्ही युनिट आपल्याला माहीत असावं. तर आता बरेचसे विद्यार्थी याच्यानंतर हे उत्तर लिहितात, पण हे कसं आलं काय त्याचा पुरावा देत नाही, कुठं तर रफमध्ये कॅल्क्युलेशन करत. असं नका करू. हे बाजूला उभी रेष मारा. एक तसं उदाहरण मी तुम्हाला करून सोडून दाखवणार आहे. याचा लॉग याचा लॉग याचा लॉग याचा लॉग काय,
हे -1 तुम्हाला अजून कन्वर्ट करता येतं भागिले 10 करून. तर लक्षात कसंही तुम्ही, म्हणून तुम्हाला मगाशी काय म्हणालो, शिक्षकांनी सांगितलेलीच मेथड सोपी असेल असं नाही. तुम्ही वरती सुद्धा सोडवू शकताय. इथे सुद्धा हे 0.2 18.85 लगेच मल्टिप्लाय करू शकता तुम्ही. हे -8 -13 करू शकता. ह्या 5.67 ला 567 सुद्धा तुम्ही करू शकताय. पुन्हा 10ची पॉवर तिथं वाढवू शकते. डेसिमल पॉईंट कुणीकडे शिफ्ट केल्यानंतर 10ची पॉवर प्लस होईल. डेसिमल पॉईंट कुणीकडे शिफ्ट केल्यानंतर 10ची पॉवर मायनस होईल. हे संख्या रेषेवरती तुम्हाला मी शिकवलेलं आहे. संख्या रेषेच्या टोटल अपोजिट. खूप काही सांगण्यासारखं आहे, पण ज्यावेळेस आपण ॲक्च्युली दिवाळीनंतर ॲक्च्युअल समोरासमोर येऊयात तर तुम्हाला खूप काही फिजिक्समध्ये अजून शिकायला मिळेल. लक्षात आलं का? तर इथे थोडंसं मला लिमिटेशन्स येतात, कारण लॉग वगैरे तुम्हाला सांगणं खूप कठीण जातं. तर नाऊ टेक डाऊन और यू मे टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस एक्झाम्पल. लक्षात आलं का? ओके, तर स्क्रीनशॉट घ्या, तुम्ही परत सोडवा. आपण पुढचं एक्झाम्पल घेऊयात. बस समज याच्यामध्ये कोणा शंका? ह्याच्यानंतरचं एक्झाम्पल थोडं महत्त्वाचं आहे. Now example number 6. Example number 6. Compare the rates. माझ्यासोबत लिहा. एक्झाम्पल माझ्यासोबत लिहा. पुन्हा तेवढं त्याच्या ओळी सोडा. पुन्हा लेक्चर झाल्यानंतर तुम्ही सगळे लेक्चर ऐकल्यानंतर पुन्हा तुम्ही दुपारच्या टाइमला हे होमवर्क करू शकता. Compare the rates of loss of heat by a black body at 627 degrees centigrade and 327 degrees centigrade if temperature of surrounding if the temperature of surrounding is 27 degree centigrade. 27 degree centigrade. ओके, तर न्यूमेरिकल वाचून घ्या. खूप आपल्याला न्यूमेरिकल्स घ्यायचे आहेत काय, पण हे असं 40-45 मिनिटाच्या तासामध्ये न्यूमेरिकल्स नाही, त्याला एक्स्ट्रा पिरियड घेऊन सोडवावं लागेल आपल्याला. पण एका 2 जरी न्यूमेरिकल झाले तर ते पूर्णपणे आपल्याला समजणं गरजेचं आहे. दोनदा वाचलं काळजीपूर्वक, थोडा वेळ जाऊ द्या, काय हरकत नाही. ही सवय लावून घ्या. किती 25 एक्झाम्पल घेतले आणि एकही समजलं नाही असं होऊ नये. ठीक आहे ना. सोल्युशन आता बघा, जसं दिलंय तसं आपण मांडून जाऊयात. नाउ कम्पेअर द रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय ब्लॅक बॉडी. आता थिअरी समज आपल्याला dq/dt हा रेट ऑफ लॉस आहे. dq/dt म्हणजे आपल्याला काढायचं आहे काय, dq/dt 1 डिवायडेड बाय dq/dt 2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हे कशावरनं समजलं? थिअरीवरनं. कारण इथं 2 बॉडी आहेत. पहिल्या बॉडीचं टेम्परेचर 627 आहे, दुसऱ्याचं किती आहे 327 आहे, आणि ती सराउंडिंगमध्ये ज्या बॉडी ठेवल्या त्याचं टेम्परेचर किती आहे सराउंडिंगचं 27 डिग्री सेंटीग्रेड आहे. तर अशा 2 बॉडी जर त्या सराउंडिंगला ठेवल्या तर त्यांचा रेट ऑफ लॉसचा रेट काय असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. तर
तर dq by dt for first body and dq by dt for second body. What is the rate of loss of heat of the bodies which are kept in the surrounding having the temperature 27 degrees centigrade if the temperature of the first body is 627 degrees centigrade and the temperature of the second body is 327 degree centigrade. Now here, therefore, the T1 is equal to 627 plus 273 is equal to 900 degree Kelvin. 900 बघा, बेरीज करायला सुद्धा खूप सोपं असतं. 627 273, 6 आणि 2 8, 27 आणि 73 100, म्हणजे 6 आणि 2 8 आणि 1 9. ओके, तसंच T2 इज इक्वल टू 327 प्लस 273. नाउ 3 and 2 5, 5 and this 600 degree Kelvin. Now the surrounding temperature is denoted by letter T0. कारण आपण स्टीफन्स लॉला बघितले, द रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय द बॉडी dq by dt is equal to T raised to 4 minus T0 raised to 4 if the body having the temperature greater than the surrounding. आणि इथं सुद्धा तुम्हाला कळतं बॉडीचं तापमान सराउंडिंग पेक्षा कसं आहे, जास्त आहे. नाउ हिअर दिस इज द 27 plus 273. Now here 2 and 27 and 73 is 100, 102 is 300. खूप सोपं असतं फिजिक्स, पण ते आपल्याला समजलं तर. लक्षात आलं का नाही? विमान चालवणं पण सोपं आहे, पण कोणासाठी, ज्याला विमान येतं त्यांच्यासाठी. आपल्याला बसणं सुद्धा अवघड आहे, चालवणं तर गोष्ट खूप दूर आहे. इज इट राईट? तर कुठली गोष्ट या पद्धतीनं आपल्याला शिकता आली पाहिजे. नाउ देन therefore dq by dt is equal to sigma a T raised to 4 minus T0 raised to 4. This is the formula. We know, म्हणा आता एवढं माहित आहे तर एवढं लिहायला काय हरकत आहे आपल्याला. We know that. असं we know that लिहिलं की थोडं तपासणाऱ्याचं टेन्शन वाढतं, की तपासणारा शिक्षक समजू शकतो वा विद्यार्थ्याला खूप माहिती आहे. पण we know that म्हटल्यानंतर आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. हां, नाही तर मग शिक्षक समजेल याला काहीच माहिती नाही. ठीक आहे, तर we know that म्हटल्यानंतर काहीतरी लिहा. Now dq by dt is equal to sigma a T raised to 4 minus T0 raised to 4. Now here is the body is black, therefore you cannot use the letter small e. Small e घेण्याची आवश्यकता नाही, कारण इमेसिव्हिटी कधी घ्यायची, if the body is ordinary. Now then for body first, हा काय होईल, dq by dt 1 is equal to sigma a T1 raised to 4 minus T0 raised to 4. इक्वेशन नंबर फर्स्ट. तसंच फॉर बॉडी सेकंड, दुसऱ्या बॉडीसाठी काय होईल, dq by dt माझ्यासोबत लिहू नका, इथपर्यंत ठीक आहे, समजून घ्या. समजून घेऊन पुन्हा तुम्ही सोडवा, मी समजून देणार आहे. कारण माझ्यासोबत जर तुम्ही लिहिला तर तुमच्या वह्या भरत राहतील, पण डोकं रिकामच राहील. आपल्याला डोक्यात भरायचं आहे, कारण परीक्षेला जाताना डोक्यात जे आहे ते तुम्हाला लिहिता येणार आहे, वहीतलं लिहिता येणार नाही. कारण कॉपी आता स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे, कॉपी आता कुणालाच करता येत नाही. लक्षात आलं का नाही? नाउ dq by dt 2 is equal to sigma a T2 raised to 4 minus T0 raised to 4. कारण दोन्ही बॉडीचा स्टीफन्स कॉन्स्टंट आणि सरफेस एरिया कसा आहे, सेम आहे. दोन्ही बॉडी कसे आहेत, सेम आहे. नाउ देन इक्वेशन 2 याला म्हणूया, इक्वेशन 2. नाउ देन डिवाइड इक्वेशन फर्स्ट by equation 2 we get. आता इथं लिहिताना सुद्धा काळजीपूर्वक लिहा, आपण शिकायला आलोय, आपण समजून घ्यायचंय. मुंगीहून साखर खायची, लहान सहान गोष्टी क्लिअर करून घ्या. आता इथं जर तुम्ही असं चुकून लिहिलं डिवाइड इक्वेशन 1/2 वी गेट, तर ह्याचा अर्थ काय होते, इक्वेशन 1 ला कशानं भागायचंय, 2. असं नाही, आपण काय लिहिणार, आता इथं काय करणार आहे, डिवाइड इक्वेशन 1 by इक्वेशन 2. लक्षात घ्या, बारकावे आहेत, पण टेक प्रॉपर प्रिकॉशन्स, टेक प्रॉपर. कारण असं जर लिहिलं डिवाइड इक्वेशन 1/2 म्हणजे आपल्याला म्हणायचं इक्वेशन 2, तपासणारा सुद्धा समजून घेईल तुम्हाला.
पण जर तुमचा पेपर पैकीच्या पैकी मार्काला गेला तर तिथं जर एखाद्याने क्युरी काढली तर ती चूक होऊ शकते. तर त्यामुळं इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. देअरफॉर आता हे मोठ आहे तुम्हाला माहित आहे. नाव dq बाय dt 1 डिवायडेड बाय dq बाय dt 2 इज इक्वल टू असं असेल तर असं बरोबर लिहा. आपलं भागाकारचं चिन्ह एकीकडे बरोबरचं एकीकडे. मी वारंवार ह्या गोष्टी सांगतोय. सायन्समध्ये खूप सिस्टमॅटिकपणे तुम्हाला सोडवावं लागेल आणि शिक्षकाच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी तुम्ही ऑब्झर्व करायच्या. काही अवघड नाहीये. नाव हिअर सिग्मा ए t1 रेस टू 4 मायनस t0 रेस टू 4 divided by sigma a t2 raised to 4 minus t0 raised to 4. Now this sigma a get cancelled. Now here t1 raised to 4 minus t0 raised to 4 divided by t2 raised to 4 minus t0 raised to 4. शक्यतो मायनस टर्म असेल तर त्याला ब्रॅकेटमध्ये घ्यावं. म्हणजे मायनस म्हणजे थोडंसं त्याची तब्येत ठीक नाहीये, त्याला थंडी वाजून येते, तर असं असेल तर त्याला आपण रग चादर शाल पांघरायला देतो का नाही, तर त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. तरी मायनस असेल तर त्याला थोडं ब्रॅकेटमध्ये घ्या. प्लस असेल तर त्याला कसं बी ठेवलं तरी चालतं. ओके. नाव देन इज इक्वल टू, तर आता t1 किती आहे बघा, 904 मायनस 304 डिवायडेड बाय 600 raised to 4 minus 300 raised to 4. Now then is equal to, परत हे काय होईल बघा, 9 into 10 to power 2 raised to 4 minus 3 into 10 to power 2 raised to 4 6 into 10 to power 2 raised to 4 minus 3 into 10 to power 2 raised to 4. Then here is equal to 9 raised to 4 into 10 raised to 8 minus 3 raised to 4 into 10 raised to 8 divided by 6 raised to 4 into 10 raised to 8 minus 3 raised to 4 into 10 raised to 8. हे बरोबरचं चिन्ह बरोबर. ठीक आहे. थोडं दिसतंय ना बाबा. तर हे न्यूमेरिकल तुम्ही लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर हा पार्ट लिहिलेला नाही तुम्ही. Now then therefore dq by dt 1 divided by dq by dt 2 is equal to, now here the 10 raised to power 8 is common. 10 raised to 8 जर पॉवर तुम्ही कॉमन काढली तर ब्रॅकेटमध्ये राहील 9 raised to power 4 3 raised to power 4. हिअर 10 to power 8 खाली पण 10 ची पॉवर 8 दोन्हीकडे आहे. Now 6 raised to 4 minus 3 raised to 4. Now this 8 get cancelled. Now here 9 raised to 4 minus 3 raised to 4 divided by 6 raised to 4 minus 3 raised to 4. ते मगाशी आपण कसं 2 2 2 4 वेळेस गुणले का नाही, तसं 9 into 9 into 9 into 9 म्हणजे 9 9 81. 81 गुणिले 9 काय येईल तो गुणाकार आणि त्याचा परत गुणिले 9. ठीक आहे. तसं 3 गुणिले 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 असं काहीतरी जे येईल का नाही ते तुम्हाला सोडवावं लागेल. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. ह्या 9 ची पॉवर 4 किती येईल बघा. लक्षात आलं का. वेळ कमी वाचवण्यासाठी मी सोडवलंय ते थोडंसं, म्हणजे लिहून ठेवलेलं आहे. तर हे आहे बघा 65 61 मायनस 81 हे येईल 1296 मायनस 81. आता ह्या 3 ची पॉवर 4 81 काढले, पुन्हा हे 3 ची पॉवर 4चं पुन्हा 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 4दा करत बसायचं नाही. एकदा आलंय ना मग परत तेच लिहायचं. आता हे वजाबाकी, इथे हुशार मुलं चुकतात. तर ह्याची वजाबाकी करताना ऍक्च्युअली तर लिहा 6561 मायनस 81. आता असं लिहिलं तुम्ही 6581 मायनस 6561 मायनस 81. वा रे वा गुरु. चुकेल का नाही.
तर हे बघा, थोडं मी विनोदानं तुम्हाला सांगत नाही, हुशार मुलं हे चुकलेले आहेत, ह्याची वजाबाकी करा, जे येईल ते लिहा. लक्षात आलं. तसं इथं सुद्धा 1296 मायनस 81, वेळ लागू द्या, 1 सेकंदात होतं. पण नजर चुकीन जर इथं वजाबाकी तुम्ही अशी करताना जर चुकली तर पुढचा पाठ सगळा काय होईल, चुकेल. त्यामुळे सोपा भाग सुद्धा टेक प्रॉपर प्रिकॉशन. आणि हे करत असताना सुद्धा इथे बाजूलाच उभी रेष मारून करायचंय. लक्षात आलं का? तर ह्याची वजाबाकी पण माझ्याकडे आहे. तर 6480 डिवायडेड बाय 1215. ठीक आहे, लक्षात आलं का? आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला मी करून दाखवतो. ऍक्च्युअल कसं करायचंय बघा, लॉगच्या सहाय्याने एक कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवतो मी. अशी उभी रेष द्या, ह्याचे कॅल्क्युलेशन. आता हे भागाकार आहे, तर लॉग 6480 मायनस लॉग 1215 हे 3 पॉईंट. तर लॉग टेबलमध्ये बघा 8116 काय, आता लॉग टेबल तुम्ही क्लिअर चेक करा. 8116 आणि याचा आहे 0844. ह्याची वजाबाकी जर तुम्ही केली तर ही वजाबाकी येईल 0.72 काहीतरी करेक्ट बघा तुम्ही. याचा अँटीलॉग तुम्ही सोडवा 0.72. तर याचा अँटीलॉग येईल 5331. ही 0 आहे, तर एका नंतर डेसिमल पॉईंट. थोडं वजाबाकी वगैरे चेक करा. ठीक आहे, हे असं उत्तर आलं का? तर हे उत्तर तुम्हाला इथं लिहिता आलं पाहिजे. हे भागाकार केला आणि उत्तर काहीतरी काढलंय, हे किती येईल 5.331. हे उत्तर आणि हे उत्तर तुमचं काय झालं पाहिजे, मॅच झालं पाहिजे. लक्षात आलं का? म्हणजेच तुमचं उत्तर काय होईल, देअरफॉर dq/dt 1 डिवायडेड बाय dq/dt 2 इज इक्वल टू 5.331 as to 1 किंवा 5.331 वरती लिहा, खाली 1 लिहा. लक्षात आलं का? तर अशा पद्धतीनं तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या. अशा धर्तीवरचं एखादं एक्झाम्पल परीक्षेमध्ये हमखास विचारलं जातं. ठीक आहे, तर अजून खरं तर न्यूमेरिकल्स राहिले, आपली वेळ संपत आलेली आहे. तर याच्या धर्तीवरचे अजून एक 2-3 न्यूमेरिकल्स तरी आपल्याला उद्या घ्यावे लागतील. म्हणजे आणि उद्या आपण मात्र नवीन चॅप्टर स्टार्ट करूयात. लक्षात आलं का? त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे तुम्ही परत 2 न्यूमेरिकल्स सोडवा. ह्याच्या धर्तीवरचे अजून एक 2-3 न्यूमेरिकल्स आपण उद्याला घेऊयात. वेळ मिळाला तर चॅप्टर स्टार्ट करूयात, नाही तर मग परवा तर आपण डेफिनेट थर्मोडायनेमिक्स स्टार्ट करूयात. एक परीक्षा घ्यायचा पण माझा मानस होता, पण थर्मोडायनेमिक्स हा चॅप्टर झाल्यानंतरच आपण रोटेशनल डायनॅमिक्स, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन आणि थर्मोडायनेमिक्स या 3 चॅप्टरवरती एक चांगली परीक्षा मोठी आपण घेऊयात. ओके, थँक्यू. हॅव अ व्हेरी नाईस डे.